कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। अक्षरा, हाँ हाय। अगं काय ग, झोपली नाहीस? नाही, झोपच येत नव्हती अगं। ये काय रे बाळा, फोन आला होता का त्यांचा? कोणाचं? अगं कुणाचं काय, जावई बापूंचा। नाही। ठीक आहे, येईल। नाही तर तू कर ना। मी कशाला करू? तुम्ही मला जायला सांगितलं। अक्षरा, शाळेत जातेस का ग तू? शाळेतच आहे की। अगं म्हणजे शाळकरी मुलीसारखं वागू नकोस, नवरा आहे ना तुझा। मग तू फोन कर आणि त्यांना म्हणावं। मी काही फोन वगैरे करणार नाही त्यांना आणि काही म्हणणार पण नाहीये। त्यांना करायचं असेल तर ते करतील। म्हणजे वाट बघतीये हा त्यांच्या फोनची? मुळीच नाही, मी कशाला वाट बघू। बरं बाई, असू दे। अक्षरा, हे बघ, कधी कधी भांडण खूप चांगलं असतं, प्रेम वाढतं बरं त्याने। झोप शांत, विचार नको करूस। आला कशात पावले करून? होय, मग झोपला नाहीसा अजून? नाही झोप लागा ना। या, तुमच्या डोसक्याला चांगलं तेल लावून देतो, चंपी करून देतो। हा, राहू दे नको ना ग। अहो तुम्ही लहान होता का नाही तेव्हा चंपी करूया म्हणल्यावर अशी पळत पळत यायचा का नाही तुम्ही? म्हणायचा चंपी करून द्या, तेल लावून द्या, आणि जरा अशी डोक्याला तेल लावलं, चंपी केली की असे घोरायचा, असे डाराडूर झोपायचा तुम्ही। हा, आता काय तसं होणार नाही, झोप काय येणार नाही आता। बरोबर आहे, डोसक्यात सुनबाई आहेत ना व, झोप कशी लागल? आठवण तरी येणारच ना व। नाही तसं नाही। तुमच्या आई साहेब आहोत आम्ही, चांगलं ओळखतो आम्ही तुम्हासनी। एकदा का तुम्ही एखाद्यावर जीव लावला त्याच्यासाठी काय वाटल ते करायला तयार असतायत, पण अधिपती एखाद्यावर जीव लावल्यावर समोरचा आपल्याला विचारतोय का नाही, आपल्यावर प्रेम करतोय का नाही, याचा पण विचार करावा। या बसा तुम्ही इकडं, या बसा। एक सांगू का अधिपती? हा, इतक्या वर्षात का नाही आम्ही एक शिकलो आहे, जे आपलं नाही त्याचा कधीच हट्ट करू नये। नाही म्हणजे तुमची परिस्थिती आणि आमची परिस्थिती सारखी नाही, पण जे आपलं असतं का नाही ते आपल्याकडे येतच, आणि जे येत नाही ते कवाच आपलं नसतंय, ध्यानात ठेवा। अक्षरा, इतक्या लवकर कशाला उठलीस? अगं शाळेत जायचं ना, असं काय करतेस? आज सुट्टी। सुट्टी नाही, मुलांच्या परीक्षा जवळ आल्यात, सुट्टी नाही घेऊ शकत। अक्षरा, एक दिवस नाही गेलीस तर काही फरक नाही पडत बाळा। हा, तसाही तुझा मूड ठीक नाहीये ना, आज थांब करेल। शाळेत गेले की होईल ठीक, आणि मूड काय ठीक नाहीये? ठीक आहे माझा मूड, माझी काही चूकच नाही तर मी कशाला त्रास करून घेऊ? अगं पण आज थांब ना घरी, आराम कर। हा, मला आराम नाही करायचा आई, मी चहा टाकते तुम्हा दोघांसाठी, आणि मला डबा पण करायचा। अगं नाही, मी चहा टाकते, डबा करते। हा, तू बस बरं, तू बस। आई तू ऐक माझं, तुझी लेक आली आता घरी, कळलं? आता तू आराम करायचा। हा, मी तुम्हा दोघांसाठी चहा टाकते आणि डबा करते, तू बस इथे, बस इथे, तू ऐक माझं, बस बस। अगं अक्षू, अगं
अहो ते इस्त्रीचे कपडे कुठे ठेवले हो? काय अधिपती काय कुठं चाललंय? काय काय करताय? सोडा ना, बघेल कोणीतरी. बघू दे की मग, माझ्याच बायकोला मिठी मारलं. तसं नाही, आपण किचन मध्ये होता अधिपती. कोणीतरी कोणीतरी येईल. सोडा, मला चहा करू दे. हा ठीक आहे, एकाच आठीवर सोडणार. कुठल्या अटीवर? आपण दोघे मिळून चहा करू. चहा म्हणा आधी. चहा बरोबर. बरोबर. पण आपण चहा करायचा एकमेकांबरोबर, चालेल ना? मला येतो चहा करता. तुम्हाला जगातलं सगळंच येते हो मास्तरीन बाई. अधिपती. मास्तरीन बाई. अहो काय? अहो काय? हो अधिपती. अहो मास्तरीन बाई. काय चाललंय काय तुमचं? बस झालं, संपलं, प्रेम संपलं. तर जरा आमच्या पद्धतीनं चहा करा बरं. दूध टाका मास्तरीन बाई. टाकलं गुरुजी. आता चहा पावडर टाका मास्तरीन बाई. टाकली गुरुजी. आता जरा सगळ्या हाताने साखर टाका मास्तरीन बाई. टाकली गुरुजी. आपला साखर कारखाना आहे मास्तरीन बाई, अजून जरा टाका मास्तरीन बाई साखर. अहो पुरेकी एवढी साखर? ओ मला गोड चहा लागतो, टाका की जरा. नको. मग एक काम करा, तुमचं बोट फिरून द्या त्याच्यात जरा. काय? तुमचा गोडवा उतरलो त्याच्यात. तसं असेल तर मग मी माझं प्रेमच टाकते ना. हा तसं नाही, नको. चहा आहे का गुळाचा पाक आहे ते काढायचं नाही. काय अधिपती? असं चिडू तर अजिबात नका, नाही तर बासुंदी व्हायची चहाची. कारण तुम्ही चिडल्यावर अजूनच बा 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 बा. हा बस बस, हे असं हसत राहा. यो करेक्ट गोडवा आहे. हे गोडे गोडे गार गार फुलाताला मध. ए अक्षरा, अगं अगं अगं. अक्षू, हा. चहा उकळला बाळा. हो हो, झालं झालं. जा तुम्ही आणते. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.